नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर धामेकर यूट्यूब चॅनलला। आणि आज आपण बघणार आहे आता जे शेतकऱ्यांना वाटते फुलं कमी आहे, खूप कमी आहे, नवतीतून निघत नाही आहे, नवतीजवळच गेला आहे बाग। आता या झाडाकडे बघा तुम्ही, हे झाड बुंद्यापासून 7 ते 8 फुटावर सुरू होतं आहे, खाली काहीच नाही त्याला। अशा ज्यांचं अंतर कमी आहे, ज्यांचं झाडांचं वय जास्त आहे, त्यांचं बघा सगळं झाड हे वर चालू होते। आता खालच्या फुटव्याला आपण जर बघितलं तर इथे काही नाही आहे, नवती वाढलेली दिसते आपल्याला। आता तुम्हाला एक वरचं फुल दाखवतो। आता बघा, एकदम शेंड्याला इथे 2 फुलं आपल्याला जाणवते, हे बघा। तर हे जे 2 फुलं जाणवते म्हणजे आता हे जे बाकीचे शेंडे इथे बघा, इथे परत जाणवते। अशा प्रकारे वर शेंड्यात पानाच्या मागं हे भरपूर प्रकारे फुलं भरपूर प्रमाणात आलेले असते। आता हे झाड बघा, आपण ॲक्च्युअलचा व्हिडिओ बघतोय। आता असं बघितल्यावर या नजरेने दिसणार आहे का? त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवा की आपला बाग हा फुटतोय, किती फुटतोय हे प्रॉपर शिडी लावून करा, स्टूल लावून करा, नाही तर कसंही करा, पण प्रॉपर ऑब्झर्वेशन करा, तेव्हाच तुम्ही बाग बघू शकता, म्हणजे फुटलाय की नाही हे ठरवू शकता। नाहीतर फेल झाला आहे म्हणून त्या बागेची काळजी करणं सोडून देणं हे साफ चुकीचं आहे। त्यामुळं ऑब्झर्वेशन कसं करायचं, झाडं जर अशी उंच आहे, खाली त्याला पालाच नाही आहे, असा पालाच नाही आहे खाली, तर त्याला काय ढेकळं कळायचं आहे? म्हणजे काड्यावर काय फुलं दिसणार आहे का? त्याला तुम्हाला वर जर पालावरच आहे, फळकाड्यावरच आहे, शेंड्यालाच आहे, तर फळ शेंड्यालाच लागणार ना। तर हे लक्षात घेतलं पाहिजे शेतकरी बांधवांनी, आणि त्यानुसार ठरवलं पाहिजे की आपला बाग फुटला आहे की नाही। जर वर आपल्याला 10 झाडं चेक केल्यानंतरही फुलं दिसत नाही वर शेंड्याला, तर म्हणू शकता तुम्ही की आपला बाग फेल जातोय किंवा फुटला नाही आहे। पण असे वर इथून साध्या नजरेने तर दिसणार नाही, त्याला आपण कॅमेरा झूम करून जर बघितलं तर आपल्याला दिसू शकतात, किंवा त्याच्यासाठी आपल्याला वर शिडी लावून जावं लागेल, किंवा आपल्याला स्टूलनी ते बघावं लागेल। अशा प्रकारे वर ह्या खोडापुंद्यापासून याची हाईट वर अशी आलेली आहे, आणि ते कसे दिसणार। त्यामुळे शेतकरी बांधवांनी ऑब्झर्वेशन हे चांगलं ठेवा। ऑब्झर्वेशन चांगलं असलं तर तुम्ही फसल्या जाणार नाही, तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही, आणि तुम्ही स्वतः तुमचे डॉक्टर होऊ शकता। धन्यवाद।